मेरे पीछे देख सकते हो यहाँ पर कितने कार्यकर्ता है, काफी नाराज है। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टी ने निर्णय वापस लेना चाहिए, लेना चाहिए, लेना चाहिए। भारतीय जनता पार्टी ने निर्णय वापस लेना चाहिए, लेना चाहिए, लेना चाहिए। हमारे प्रभास से श्री पांडे को टिकट मिलना ही चाहिए, मिलना ही चाहिए, मिलना ही चाहिए। आपला मुद्दा एकच आहे। हजारीबाग पे अन्याय नहीं सहेंगे, नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। हजारीबाग पे अन्याय नहीं सहेंगे, नहीं सहेंगे। काय तो विचार करते एवढे चप्पल की कास भाव कुछ भी रहे बिल्कुल नहीं करेंगे, होना चाहिए ध्यान में। कैसे करेंगे अपने इस कारण से पार्टी का नुकसान होना नहीं चाहिए, बिल्कुल नहीं होना चाहिए। कार्यकर्ते भाऊ चालले मान्य आहे का? हम लोग यहाँ पे रुके रहेंगे जब तक भाऊ आते वापस। माननीय विजयजी होले हे सुद्धा प्रभागातच राहतात, गेल्या 35 वर्षापासून ते सुद्धा भारतीय जनता पार्टीचं काम करतात आहे, ते सुद्धा निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। त्यामुळे पार्सल हा शब्द नाहीये, कुठल्या नाही कुठल्या भागावर अन्याय होत असतो। पक्ष नेतृत्व आहे, पक्ष नेतृत्वांना निवड करताना खूप मोठा विषय आहे। 2000 लोकांनी अर्ज टाकलेले आहे, त्यातले 151 निवडायचे आहे। या प्रभागामध्ये 49 लोकांनी अर्ज टाकलेले आहे, त्यातलं 4 निवडायचे आहेत। त्यामुळे असा विषय नाहीये ज्या भागावर अन्याय होता हा विषय आहे। या भागाच्या कार्यकर्त्याच्या भावना योग्य आहे, कारण की या अगोदर सुद्धा या भागाला प्रतिनिधी मिळालं नव्हतं, म्हणून या भावना आहेत। तुमच्या रूपाने इथं प्रतिनिधित्व भेटणार आहे ना, मी त्यांचा प्रतिनिधी आहे। पण नगरसेवक असलो तरी चालेल, नसलो तरी चालेल, पण कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणार नाही याची गॅरंटी आहे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आश्वासनाची गरज नाही, मुख्यमंत्री निष्ठावंत कार्यकर्त्याला आश्वासनाची गरज नसते। देवेंद्र फडणवीस यांची कुठे भेट आहे तुमची? नाही, आता परिनिधींना माहित, परिनिधींना सांगितलंय की आपल्याला जायचं आहे आणि मी त्यांच्यासोबत चाललोय। कुठे भेट, नागपूर का मुंबई? त्यांनाच माहित आहे कुठं नाही जात, पण नक्कीच आहे का भेट होईल मुख्यमंत्र्यांची आणि त्यातलं सर्व चांगलं होईल, काहीच चूक होणार नाही। स्वीकृत नगरसेवक वगैरे काही आश्वासन नाही, असं काही आश्वासन नाही। आणि आश्वासनावर जगणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही। असा कार्यकर्ता जर असेल तर तो स्वार्थी झाला। स्वार्थी कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीत नाहीये, पक्ष शिस्त मोडणारा कार्यकर्ता नाही। माझी विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना, मला इथनं जाऊ द्यावं। मी माझा माननीय मुख्यमंत्र्यांची बैठक आहे, त्या बैठकीत जे काही होईल मी तुमच्याशी आल्यानंतर बोलतो। आता आम्ही पक्ष कार्यालयात चाललो आहे, तिथे बाकीचे उमेदवारी सगळ्या उमेदवारांना तिथे बोलवणाऱ्या पक्षाचे नेते सगळे तिथे येणार आहे आणि त्यानंतर तिथनं सीएम साहेबांसोबत बोलणं करून या संदर्भातला तोडगा काढणार आहे। याच्यात बाकी सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना, दोन्ही भागातील अभ्यंगनगर आणि त्या भागातील कार्यकर्त्यांच्या भावना, हजारीपाडच्या कार्यकर्त्यांच्या भावना हे सीएम साहेबांना सांगणार आहे। आज जे झालेल्या सगळ्या गोष्टी, कार्यकर्त्यांचं मत सगळं सीएम साहेबांसोबत बोलून मग यामध्ये सीएम मुख्यमंत्री साहेबच याच्यात शेवटचा निर्णय देणार आहे। भाऊ, इतका आक्रोश होते आहे, कशी तुम्ही हे सगळी भावना समजून सांगणार आहे का? कुठल्याही परिस्थितीत जर दुसरा उमेदवार दिला तर आम्ही मतदान करू देणार नाही, असंही जे आहे ते म्हणत आहे? नाही, असं काही हे नाही। या भावना आज ठीक आहे, शेवटचा दिवस आहे, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहे,
पण हे कार्यकर्ता हे सगळे भारतीय जनता पार्टीचे सच्चे कार्यकर्ते आहेत. भाऊ मनोनीत नगरसेवक द्याल का त्यांना कार्यकर्त्यांचं पाहून? नाही, आता काही निर्णय असा झालेला नाही की त्यांना तिकीट देणार की नाही देणार. आता आम्ही पक्ष कार्यालयात चाललो, तिथनं हा निर्णय होणार आहे आणि तिथे कोणाला काय ऍडजस्ट करायचं ते तिथेच निर्णय होणार. विभागीय पक्ष मुख्यमंत्री कार्यालयात विभागीय पक्ष कार्यालय किसन गावंडे हे इथून निघतील का बाहेर आता? निघतील माझ्यासोबतच ते येऊन राहिले. तुमची मध्यस्थी यशस्वी झाली नाही याबाबत तुम्ही तोडगा काढलाय का? तुम्ही हा तोडगा आता निघणाऱ्या कार्यालयात जाऊन. मधला मार्ग काय विदर्भातले ती भूमिका आजही निभावली तुम्ही. नाही ठीक आहे, मधला मार्ग काही निघालाय का? निघणार आता आम्ही कार्यालयात जाऊन या मधल्या मार्गाचाच आम्ही चर्चा करणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.